माननीय देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री भास्कर जोशी. हा फोटो आहे माझे सासरे सुधाकर चांदसकर आणि त्यांच्या पत्नी अपर्णाताई चांदसकर, जेव्हा या फॅमिलीला मी गोव्याच्या ट्रिपवर घेऊन गेलो होतो 22 वर्षापूर्वी. 2011मध्ये 21 फेब्रुवारीला माझ्या सासऱ्यांचा मृत्यू झाला आणि मला पोलिसांचा फोन आला आणि पुढे काय झालं, कशामुळे झालं हे काही कळलं नाही. पुढे नंतर माझ्या असं कानावर आलं, मग आरोप झाले, बदनामी झाली की डॉक्टर सुधाकर चांदसकर यांचा संशयास्पद मृत्यू भास्कर जोशी यांच्यामुळे झाला. तर अशा प्रकारच्या अफवा कुटुंबात बाहेर होत असतात, त्यामुळे मी दुर्लक्ष केलं. परंतु नंतर माझ्या असं लक्षात आलं की हे संपूर्ण कुटुंब माझा सूड घेत आहे एका विशिष्ट पद्धतीने, आणि सगळ्यांनी हे आतल्यात मान्य केलं आहे की चांदसकर कुटुंबियांचा घात, त्यांची बरबादीला भास्कर जोशी जबाबदार आहे. माझी बाजू मांडणारा माझ्याशिवाय कोणीच नसल्यामुळे आणि मी बोलल्यानंतर लोकांना ते फार लागत असल्यामुळे आणि फॅक्ट्स कोणी समोर आणत नाही आणि माझ्यावर कोणी केस करत नाही, हे मनशक्तीपासून चालू आहे. मनशक्तीवाले कधी समोर आले नाही, माझा भाऊ कधी समोर आला नाही. तर एकदा माझ्या सासूबाई 1 वर्षापूर्वी असं म्हणाल्या की त्यांच्या मिस्टरांचा घात त्यांनीच केला असे काही लोक म्हणतात. आता हे तिने स्वतःच कबूल केलं. आता तिचा एक रोल ह्याच्यामध्ये आहे संशयास्पद, पण हा विषय कौटुंबिक नाही आहे. आत्ता जसं प्रमोद महाजन वगैरे सगळा विषय चालला आहे ना, त्याला एक पॉलिटिकल अँगल आहे या सगळ्या गोष्टीला. रादर हा पॉलिटिकल अँगल जास्त आहे, कौटुंबिक कमी आहे. तर माझी तुम्हाला विनंती अशी आहे की आता माझ्यावर जे आरोप झालेत, कुठेतरी माझं बलिदान दिल्याशिवाय त्यांना न्याय मिळणार नाही. तर माझी इच्छा अशी आहे की या प्रकरणामध्ये संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी माझ्याविरुद्ध FIR दाखल करावा आणि मला अटक करावी आणि माझी चौकशी करावी. कारण जोपर्यंत हे होणार नाही त्यापर्यंत ह्याच्यातले कल्प्रिट समोर येणार नाही. कारण ह्याचे सगळे धागेदोरे मुंबई, पुण्यापर्यंत, परळीपर्यंत, भाजप, मुंडेंपर्यंत पोचलेले आहेत, यात मला काही शंका नाही आहे. त्या दिवशी नेमकं काय घडलं हेही मला लक्षात आलेलं आहे आणि पुढे काय घडलं हे मी सगळं धागेदोरे जुळत गेलेलो आहे. फक्त माझी विनंती तुम्हाला एवढीच आहे की आता कोणीच पुढे येत नसल्यामुळे आणि मला या प्रकरणात न्याय करायचा आहे. या जगातून जाताना कोणत्या क्षणी मी या जगातून जाईन, तर मला हा कलंक नको आहे माझ्यावर. 2 कलंक होऊ शकले असते. एक माझ्या पत्नीबद्दल, जिला माझ्या परीने मी न्याय दिलेला आहे, हे येणारा काळ सिद्ध करेल. दुसरं माझे सासरे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या माझ्या नातेवाईकांनी माझी बदनामी केली, अपर्णाताईंनी बदनामी केली, इतरांनी केली, त्यामध्ये मला तत्काळ अटक करण्यात यावी, चौकशी करण्यात यावी.